तुम्हाला माहित आहे का, काही लोक तुमचं आयुष्य खराब करत नाही, पण तुमचा माइंड शांत राहू देत नाही. ते तुमचं स्वप्न चोरत नाही, पण तुमची स्वप्न बघण्याची हिंमत नक्कीच चोरतात. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे कधी कधी हे लोक आपलेच असतात. आपल्या आजूबाजूचे, घरातील, आपली मित्रमंडळी, ऑफिसमधले लोक किंवा कधी कधी आपण स्वतः. नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाय काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. काही लोक आपल्या आयुष्यात गिफ्ट म्हणून नाही येत, तर ते लेसन म्हणून येतात. हाच अनुभव एका मुलीला आला. नेहा नावाची एक मुलगी असते. तिचं एक छोटंसं स्वप्न होतं. तिला स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करायचा होता. स्वप्न मोठं नसलं तरी तिला ते मनापासून हवं होतं. तिने तिच्या जवळच्या लोकांना ते सांगितलं, मी माझा बिझनेस सुरू करणार आहे. आणि तिथून सुरू झाली तिची खरी लढाई. कोणी म्हणलं तुझा बिझनेस चालणार नाही, कोणी म्हणलं तुझ्यासारखे 1000 लोक आहेत बाजारात, तर कोणी म्हणलं तुझ्यात ती क्षमताच नाही, तू लायकीचीच नाही. सगळे निगेटिव्ह लोक तिला भेटले. ती दिवस नाही तर विचारानेच थकू लागली. आणि एके दिवशी तिला जाणवलं, मी अपयशी नाहीये, मी फक्त चुकीच्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्या दिवशी तिने लोक बदलले नाहीत, फक्त त्यांना तिच्या माइंडमधून दूर केलं. आज तिने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. लोक बदलले नाहीत, पण तिचा विश्वास नक्कीच बदलला. निगेटिव्ह लोक नेमकं काय करतात, तर ते तुमचं भविष्य थांबवत नाही, पण तुमचं धैर्य, मोटिवेशन आणि तुमचा विश्वास पूर्णपणे गायब करतात. ते तुमचं स्वप्न मोडत नाही, तर ते तुमचं स्वप्न तुमच्या विचारातच मारून टाकतात. निगेटिव्ह लोक बोलतात कमी, पण तुमच्या मनात जास्त आवाज करतात. मग आता अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर कसं राहायचं? त्यासाठी मी तुम्हाला 6 पॉवरफुल पण सिंपल असे नियम सांगणार आहे, जे तुमचा विचार सुरक्षित ठेवतील, तुमचा कॉन्फिडन्स प्रोटेक्ट करतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं मन शांत ठेवतील. तर रूल नंबर 1, प्रत्येक निगेटिव्ह व्यक्ती टॉक्सिक नसते, पण प्रत्येक टॉक्सिक व्यक्ती निगेटिव्ह असते. सगळ्यांपासून दूर जाण्याची गरज नाही. काही लोकांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत असतं, पण त्यांची बोलण्याची पद्धत थोडी चुकते. तर त्यांना ऐका, समजून घ्या, पण जे तुम्हाला तोडतात ना, त्यांच्यापासून जरा लांबच राहा. रूल नंबर 2, एनर्जी प्रोटेक्ट करायला शिका. फोन सायलेंट ठेवणं सोपं आहे, पण माइंड सायलेंट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. काही लोक आपला मूड खराब करतील, काही आपला कॉन्फिडन्स कमी करतील, तर काही आपल्याला आयुष्यभर कमीपणा दाखवतील. त्यांना तुम्ही फिजिकली नाही तर मेंटली म्यूट करा. त्यांचं बोलणं ऐका, पण त्यांना आत जाऊ देऊ नका. रूल नंबर 3, निगेटिव्ह शब्दांवर रिॲक्शन न देता रिस्पॉन्स द्या. निगेटिव्ह लोकांना आपली चिडचिड पाहायला जाम मजा येते. त्यांना आपल्याला दुखवायचं असतं, मदत तर करायचीच नसते. रिॲक्शन देणं म्हणजे काय, तर स्वतःला कमकुवत आहे असं दाखवणं, आणि रिस्पॉन्स देणं म्हणजे शांत पण मजबूत आहे असं दाखवणं. ते आता कसं? जर कोणी म्हणलं तुझ्याकडून हे होणार नाही, तर तुम्ही फक्त हसून सांगा, होणार नाही तर मी शिकेन आणि करून दाखवेन. रूल नंबर 4, तुमची स्वप्न सगळ्यांना सांगू नका. जसं मोबाईलची बॅटरी प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, तसं आपण आपले विचार देखील प्रोटेक्ट करायला हवे. स्वतःची स्वप्न राखा, जपा, कारण काही लोकांना काही लोक समजून घेणार नाही, ते फक्त बोलणार आहे. रूल नंबर 5, तुम्ही जास्त वेळ ज्या लोकांसोबत घालवता तेच तुमचं फ्युचर तयार करतात. त्यामुळे स्वतःला विचारा, कोण मला पुढे ढकलते, कोण मला थांबवते, तर कोण मला इन्स्पायर करते. रॉंग सर्कल टर्न्स इंटू रॉंग फ्युचर अँड राईट सर्कल टर्न्स इंटू राईट सक्सेस. रूल नंबर 6, पीपल डोंट चेंज बट युअर बाउंड्रीज कॅन. काही लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, ते बदलणार नाहीत, पण तुमची जागा त्यांच्याजवळ बदलू शकते. त्यासाठी त्यांच्यापासून दूर जा, शांत राहा आणि स्वतःला जपा. बिकॉज पीस इज मोर इम्पॉर्टंट दॅन पीपल. निगेटिव्ह लोक तुमचं आयुष्य खराब करतीलच असं नाही, पण ते तुमचा माइंड, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची शांतता चोरून नक्कीच नेतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुटलेल्या मनाने मोठी स्वप्न साकार होत नाहीत. म्हणून लोक बदलू द्या, पण तुमचा विश्वास, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुमचा शांतपणा कधीच बदलू देऊ नका. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, मी माझं माइंड निगेटिव्ह लोकांपासून दूर ठेवणार आहे. मी काव्या. भेटूया पुढील मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं मन जपा आणि कोणालाच तुमच्या शांततेचा ताबा देऊ नका. धन्यवाद.